नमस्कार मंडळी. तर आज आपण गेलो होतो मागे गणेशोत्सव मंडळ बदलापूर या ठिकाणी. तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आपण यात्रेला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स तुम्हाला दिसत असतील. शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणानं लोकांनी पण नुसती गर्दी केली होती मार्केटमध्ये. मराठी शाळेचा परिसर नुसत्या लाईटींनी झगमगून गेला होता. जिकडं बघाल तिकडं नुसती गर्दीच. हा बाबा नुसता काय पण घ्या, 250 असं ओरडत होता. याच्याकडे बघितल्यानंतर मला थोडी KGF मधल्या हिरोची आठवण झाली. बेडशीटवाला दिसल्यानंतर श्रद्धाने लगेच त्याच्याकडे धाव घेतली आणि इतने में ही दो अशी बार्गेनिंग त्याच्यासोबत करू लागली. मग आमची आत्या पण काही कमी नाही. 2 लेती हो 1 फ्री 2 करके. पुढं गेल्यानंतर एका बाबानं पैशाचा ढीग लावला होता. रिंग टाका ते ढीग तुमचा. पण रिंग काय सरळ पडत नव्हते. तोपर्यंत इकडं पूनमनं श्रद्धानं नवीन गेम शोधून काढला होता. श्रद्धानं पूनमला सर्व नियम समजावून सांगितले. आपल्याला कोणत्या याच्यामध्ये बॉल टाकायचा आहे आणि त्यानंतर दोघींनी मिळून गेमला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पण पूनमला फोन आला मध्ये, तरी त्यातून पण तिने वेळ काढून बॉल टाकला. पुढे एक कपडावाला कपडा असं गळा काढून ओरडत होता. ते बघून आमच्या पुण्याला दया आली आणि धावत त्याच्याकडे गेली. हा दाखवा, हा दाखवा, हा नको, हा दाखवा, हा कलर दाखवा असं करत करत तिनं 10 ते 15 ड्रेस चॉईस केले आणि त्याच्यामधून फायनली एक ड्रेस चॉईस केला आणि मग तिथून आम्ही निघालो. किती पण पैसे देतो पण मिठाई मला दे, तरी बी हे बाबा काय तयार होत नव्हता. पुढे एक आकाशी पाळणा नुसता गारगार फिरत होता. ते बघून आमच्या पुण्याला बसायची त्याच्यामध्ये आठवण झाली. एरवी अभ्यासाचा कंटाळा करणारी पोरं उद्या सुट्टी असल्यामुळं धनाधना नुसती त्या बाहुल्यामध्ये उड्या मारत होती. इकडून तोपर्यंत एक झाडीतनं डायनासोर आला आणि त्याच्यामधली माणसं नुसती मला वाचवा असे वरडत होती. पुढे एक चांदीचा भांडवाला दिसला. एरवी चांदी फक्त आपल्याला दुकानातच बघायला मिळते. हे बघून तर मी एकदम आश्चर्यचकितच झालो. चक्क सोन्याचं दागिनं रस्त्यानं माणसं विकत होती. याला समजलं मी याचा व्हिडिओ काढतोय. याने एक स्माईल दिली आणि पुढे चालू लागला. त्यानंतर बघून तर मी हैराण झालो. एक जण पाळणं फक्त पायानं हलवत होता. कोणत्याही मशिनरीचा वापर न करता स्वतःच्या ताकदी. बारकं पोरगं पण नुसतं 70 रुपये बोलत. इकडे तर सगळं आकाशी पाळणंच दिसत होतं. बाकी काय. सर्व यात्रा फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो चितळे आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकमध्ये. चितळे आईस्क्रीम अँड कोल्ड्रिंक्समध्ये बदलापूरमधील एक फेमस आईस्क्रीम पार्लर आणि त्या ठिकाणी जाऊन तर या तिघींच्या आदेशानुसार आम्ही ऑर्डर केली मलाई कुल्फी आणि ऑर्डर येईपर्यंत मी तिथेच उभं राहिलो. त्यानंतर काही वेळानंतर आमची ऑर्डर आली मलाई कुल्फीची आणि ती ऑर्डर घेऊन मी बाहेर त्यांच्याकडे गेलो. तिघी आईस्क्रीमची वाट पाहत बसल्या होत्या. त्यानंतर मी प्रत्येकाला त्यांची कुल्फी दिली आणि त्यानंतर आम्ही तिकडून यात्रेचा निरोप घेतला. जाताना आत्यानं तिचा यात्रेचा अनुभव सांगितला.